सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धामुळे जगभरातला तेलाचा व्यापार हा डिस्टर्ब झालाय. आता हा व्यापार कधी रिस्टोर होणार असं जगभरातले सगळे इन्व्हेस्टर्स, जे मार्केटमध्ये इंटरेस्ट असलेले लोक आहेत किंवा सामान्य लोक सुद्धा करताना दिसत आहे. कारण की जगभरात तेलाचे भाव हे प्रचंड वाढलेत. म्हणजे $81 प्रति बॅरल पर्यंत हे तेलाचे भाव गेलेत आणि हे तेलाचे भाव एवढे हाय गेल्यामुळं हे युद्ध नेमकं कधी थांबणार हा प्रश्न जगभरात सगळीकडून विचारला जायला लागलाय. आता इराण आणि इस्रायलचं हे युद्ध नेमकं कधी थांबणार हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या दोन्ही पक्षांचं नेमकं म्हणणं काय आहे किंवा त्यांना या युद्धामधून नेमकं काय अचीव करायचं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे इराणला या युद्धातून काय मिळवायचंय आणि अमेरिकेला या युद्धातून काय मिळवायचं हे जर आपल्याला समजलं तर हे युद्ध नेमकं कधीपर्यंत थांबू शकतं हे आपल्याला समजेल. आणि त्यांना काय मिळवायचंय हे समजून घेण्यासाठी ते सध्या नेमकं काय करतायत हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे इस्रायल आणि अमेरिका या युद्धामध्ये नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतायत आणि सध्या इराण काय करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे इराणनं सौदी अरेबियावर हल्ला केला, त्यांनी UAE वर हल्ला केला, त्यांनी दुबईमध्ये मिसाईल डागले, त्यांनी बहरीनमध्ये मिसाईल डागले, त्यांनी कतरमध्ये हल्ला केला, त्यांनी कुवेतमध्ये हल्ला केला आणि यामध्ये फक्त लष्करी तळांनाच त्यांनी लक्ष केलंय असं नाहीये, त्यांनी सिव्हिलियन टार्गेटला सुद्धा लक्ष केलंय. म्हणजे दुबईमध्ये त्यांनी एका हॉटेलवर हल्ला केला किंवा बुर्ज खलिफा जवळच्या बिल्डिंगवर त्यांनी हल्ला केला. या सिव्हिलियन टार्गेट्सला किंवा जवळपासच्या देशांना टार्गेट करून इराण नेमकं काय मेसेज देण्याचा प्रयत्न करतंय हे सुद्धा आपण समजून घेणार आहे. त्यातून हे युद्ध नेमकं कधीपर्यंत थांबू शकतं हे आपल्याला समजणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर हे युद्ध कधीपर्यंत थांबू शकतं किंवा अजून किती वेळ चालू शकतं किंवा किती पसरू शकतं हे तुम्हाला समजणार आहे. सोबतच या युद्धामध्ये नेमकं कुणाचं पारड जड आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. शिवाय तुम्ही अजूनपर्यंत जर लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला, त्यांच्या सुप्रीम लीडरला मारलं आणि त्यानंतर इराणनं रिटॅलिएशन केलं. म्हणजे त्यांनी सौदीवर हल्ला केला, त्यांनी UAE वर हल्ला केला, त्यांनी कुवेतवर हल्ला केला, त्यांनी कतरवर हल्ला केला, त्यांनी बहरीनवर हल्ला केला आणि या सगळ्या देशांवर हल्ला केल्यानंतर हे युद्ध आता वाढतंय असं दिसायला लागलं. आता जगभरातलं मोठ्या प्रमाणावर तेल हे या भागातून येतं, त्यामुळे जगभरात यामुळं हाहाकार उडाला किंवा जगभरातले मार्केट हे कोसळायला सुरुवात झाली. आता या दोन्ही देशांची किंवा दोन्ही पक्षांची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे हे आपण समजून घेऊ. म्हणजे त्यांना या युद्धामधून काय अचीव करायचंय किंवा ते काय अचीव करण्याचा प्रयत्न करतायत हे आपण समजून घेऊ. तर इराणनं हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनाच्या माध्यमातून इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ले घडवले किंवा इस्रायलला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. आता हे दहशतवादी हल्ले घडवल्यामुळं आणि इराण अणुबॉम्ब बनवून आपल्यावर टाकू शकतो या शक्यतेमुळं इस्रायलमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि या असुरक्षिततेच्या भावनेतनं आयातुल्लांची रेजिम पाडायची हे इस्रायलनं ठरवलं आणि मग अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला. त्यामुळे ही आयातुल्लांची इस्लामिक जी रेजिम आहे ती रेजिम कोसळणं किंवा ती पाडणं हे इस्रायलचं आणि अमेरिकेचं या युद्धातलं सगळ्यात मोठं गोल आहे किंवा एम आहे. आता हे ध्येय पूर्ण करण्यासाठी अमेरिकेनं आणि इस्रायलनं मोठ्या प्रमाणावर एअर स्ट्राईक केले आणि या एअर स्ट्राईक मध्ये त्यांनी आयातुल्ला खुमेनींना तर मारलंच, पण इराण मधले जवळपास 48 ते 50 नेते, म्हणजे जे वरच्या फळीतले नेते म्हणून आपण संबोधतो अशा 48 नेत्यांना किंवा मिलिटरी कमांडरला मारलं. त्यामध्ये त्यांचे डिफेन्स मिनिस्टर येतात किंवा IRGCचं हेडक्वार्टर उडवलं किंवा IRGCचे जे प्रमुख आहेत त्यांना मारलं. अशा प्रमुख पदांवरच्या लोकांना मारलं आणि ही नेतृत्वाची फळी नष्ट करून इराणमध्ये आपल्याला धार्जिना असलेलं किंवा आपलं ऐकेल असं सरकार बसवायचं हे इस्रायलचं आणि अमेरिकेचं ध्येय आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यामुळं जोपर्यंत हे सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन थांबणार नाही असं दिसतंय. आता दुसऱ्या बाजूनं इराणनं सुद्धा काउंटर अटॅक करायला सुरुवात केली किंवा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. त्यांचं काय ध्येय, तर त्यांचं ध्येय हे इस्रायल आणि अमेरिकेला हल्ला करण्यापासून थांबवणं किंवा हे युद्ध थांबवणं हे. आता त्यासाठी ते काय प्रयत्न करतायत, तर त्यासाठी ते सौदी अरेबियावर हल्ला करतायत, UAE वर हल्ला करतायत, बहरीनवर हल्ला करतायत, कतरवर हल्ला करतायत आणि कुवेतवर हल्ला करतायत. आता या देशांवर हल्ला करून ते काय साधण्याचा प्रयत्न करतायत, तर आता या सगळ्या देशांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत. शिवाय हे सगळे देश हे अरब देश आहेत
आणि ते अमेरिका आणि इस्रायलला धार्जिणे आहेत असं मानलं जातं किंवा त्यामध्ये सत्य सुद्धा आहे. आता या देशांवर हल्ले करून इराणला नेमकं काय मिळणार आहे? तर या देशांवर हल्ले केले किंवा तिथल्या सिव्हिलियन टार्गेटला सुद्धा हिट केलं तर यातून या देशामध्ये भय निर्माण होणार आहे किंवा इथले जे डेली अफेअर्स आहेत म्हणजे रोजच्या गोष्टी आहेत त्या डिसरप्ट होणार आहे किंवा त्या देशांमध्ये अस्थिरता निर्माण होणार आहे. आणि ती अस्थिरता निर्माण झाल्यावर हे देश अमेरिकेवर हे ऑपरेशन किंवा हे इराण विरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणतील आणि त्यानंतर हे युद्ध थांबेल असं इराणला वाटतं. आता इराणचा हा डाव हा जुगाराचा डाव आहे असं मला वाटतं आणि या जुगाराच्या डावामध्ये इराण हरू सुद्धा शकतो हे पण मला वाटतं. आता हा जुगाराचा डाव आहे असं मी का म्हणतो तर इराणनं या देशांवर हल्ले केले आणि हे देश अमेरिकेवर दबाव आणतील असं इराणला वाटतंय. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वभावाचा जर विचार केला तर त्यांच्या मित्र देशांवर हल्ले केल्यामुळं ते अधिक संतापलेले दिसत आहेत आणि ती या संतापातून ते हल्ले अधिक आक्रमकपणे करण्याचा किंवा जास्तीत जास्त कार्पेट बॉम्बिंग करण्याचा प्रयत्न करणार आहेत अशी शक्यता नाकारता येत नाही किंवा अशी शक्यता जास्त वाटते आणि यातून इराणला जास्तीत जास्त तोटा होऊ शकतो असं मला वाटतं. शिवाय या देशांवर हल्ले केल्यामुळं हे देश सुद्धा आता हळूहळू युद्धामध्ये ओढले जात आहेत किंवा युद्धामध्ये सहभाग घेण्याची शक्यता वाढलेली आहे. आता हे देश जर युद्धामध्ये सहभागी झाले तर इराणला अमेरिका आणि इस्रायलच्या सोबत सौदी असेल, कुवेत असेल, UAE असेल या देशांसोबत सुद्धा युद्ध लढावं लागू शकतं. जर आपण इराणची क्षमता बघितली तर एवढ्या मल्टी फ्रंट वॉरसाठी किंवा मल्टी फ्रंट युद्धासाठी इराणची क्षमता ही पुरेशी नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा डाव इराणवर उलटू शकतो ही पण शक्यता आता नाकारता येत नाहीये. यात इराणनं आणखी एक गोष्ट केली. त्यांनी काय केलं तर त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे तिच्यावर हल्ला केला किंवा ती बंद करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ काय आहे तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा 2.5 किलोमीटरचा समुद्राचा पट्टा आहे. म्हणजे हा एकदम छोटासा पट्टा आहे आणि इथून जगातला 20% तेलाचा व्यापार होतो. म्हणजे भारताला येणारं जवळपास 60% तेल हे या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येतं. आता या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येणारं तेल आपण बंद केलं किंवा तिथून येणाऱ्या जहाजाला आपण पेटवून दिलं, त्यांना आग लावली, त्यांच्यावर हल्ले केले तर जगातला तेलाचा व्यापार हा डिस्टर्ब होणार आहे किंवा जगाला जेवढं तेल पाहिजे तेवढं पोहोचणार नाहीये आणि हे तेल जर जगभरात पोहोचलं नाही तर जगात तेलाचे भाव वाढतील. तेलाचे भाव वाढले तर सगळ्या साधन सामुग्रीचे भाव वाढतील आणि जगात महागाईना हाहाकार होईल. आता जर भारत असेल, चीन असेल किंवा इतर छोटे छोटे देश असतील या सगळ्यांमध्ये जर महागाई वाढली तर तिथल्या सरकारवर प्रेशर येणार आहे आणि या सगळ्या देशांमधली सरकारं एकत्रितरित्या अमेरिकेवर हे युद्ध थांबवण्यासाठी प्रेशर आणू शकतात असं इराणला वाटतं आणि त्यामुळं त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणारा तेलाचा व्यापार हा बंद पाडलेला आहे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बाजूने जे तेलाच्या पाईपलाईन जात आहेत त्या पाईपलाईन सुद्धा उडवून देण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळं जगाचा तेलाचा व्यापार थांबवणं आणि कोणत्याही प्रकारे म्हणजे मित्र राष्ट्रांवर हल्ले करून असेल किंवा तेलाचा व्यापार डिस्टर्ब करून असेल अमेरिकेवर प्रेशर आणणं आणि त्या प्रेशरच्या माध्यमातून अमेरिकेला युद्ध थांबवायला भाग पाडणं ही इराणची सध्याची स्ट्रॅटेजी आहे असं दिसतंय. त्यामुळं आता तेलाचे भाव वाढल्यामुळे हे सगळे देश अमेरिकेवर दबाव आणून अमेरिकेला युद्ध थांबवायला भाग पाडतात की अमेरिका त्याआधी इराण मधली जी रेजिम आहे ती पाडून त्यांच्या फेवरमध्ये असलेलं एखादं पुपेट गव्हर्नमेंट किंवा एखादं कठपुतली गव्हर्नमेंट तिथं बसवतं हे आपल्याला बघावं लागणार आहे. म्हणजे जर तेलाचे भाव वाढून बाकी देशांनी अमेरिकेवर प्रेशर आणला आणि त्या प्रेशरमुळं अमेरिकेला युद्ध थांबवावं लागलं तर त्यात इराणचा विजय असणार आहे. आणि जर ते प्रेशर येण्याच्या आधीच अमेरिकेनं आणि इस्रायलनं मिळून त्यांच्या फेवरमध्ये असलेलं एखादं सरकार इराणमध्ये बसवलं किंवा आयातोलांची रेजिम पाठवून नवीन सरकार स्थापन करण्यात ते यशस्वी झाले तर तो अमेरिका आणि इस्रायलचा विजय असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर आता यात अमेरिकेचं टार्गेट लवकर पूर्ण होईल की इराणचं टार्गेट लवकर पूर्ण होईल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल, हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.